आणि झेल करता जे मुकेश निसाद याला मध्ये 100 रुपये आपण त्यांचे बंधू सुरेश निसाद आपण उर्फ काली आपण ते वितरित करायचे 100 रुपये सुरेश निसाद यांच्याकडनं. त्यानंतर दोन्ही बंधू जॉईंट आहेत. सुरेश निसाद यांच्याकडनं मुकेश निसाद यांना कॅश आपण पाहू शकाल झेल करता 100 रुपये येत आहेत. धन्यवाद आपलं देखील. चला प्रांतामध्ये देण्याकरता मी प्रसाद सोनकर यांना विनंती करतोय. इथे अंश यांच्याकरिता 4 विकेट्स एका षटकामध्ये प्राप्त केले त्या करिता 200 रुपये आलेले आहेत. तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. धन्यवाद. आपण जाऊया आता बांधवात देण्याकरता मी प्रसाद सोनकर यांना विनंती करतोय की आपल्या खूप सारं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल की तिचं केक शॉप यांच्या माध्यमातून फ्रेस्टी आपण पाहतोय. त्यानंतर आपल्याला एक कॅम्प देखील पाहायला मिळते. आशा बीर यांच्याकडे 200 रुपयाचं प्राइस झाले ते देखील वितरित केलं जात आहे. प्रसाद सोनकर यांना विनंती करतो की आपण अंशाला मात्र या मॅचचा मान मॅच अवॉर्ड देऊन मात्र नक्कीच प्रसाद सोनकर आपण स्थानापन्न. अंश काय म्हणशील की प्रेशर देखील होतं, पहिली मॅच होती मात्र आपली घरची स्पर्धा होती, घरचं मैदान होतं, का खेळताना कसं वाटलं? खेळताना खूप चांगलं वाटलं आणि आमच्या कॅप्टननी पहिला सांगितलेलं प्रेशर घेऊ नका, एन्जॉय करा खेळताना, म्हणून तेच केलं आम्ही. थोडंसं प्रेशर सुरुवात करायची. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ओव्हरचा काढत असताना थोडासा दबाव होता का त्या मॅच मध्ये? नाही, दबाव नव्हता. आमचा कॅप्टन जसा बोलला की एन्जॉय करा, मग सगळी भीती निघून गेली होती. आणि घरच्या मैदानात घरच्या स्पर्धेमध्ये मॅन तर निघताना कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय आणि प्रयत्न करू की आम्ही आज फायनलला निघू. मात्र आज फायनल निघायचा प्रयत्न असेल तर नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीनं वाईट ऐकली. आपण पाहतो आपल्या जॉईंट होते याच गावातील सुपुत्र अंश सिंग आणि एक चांगल्या पद्धतीचा मॅच आपण पाहतोय. चला होत मॅच ना आपण विकेट जॉईंट होती. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जीतकडनं चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळालाय. निश्चित इथे चौकार वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. लेफ्ट हँडेड बॅटर पिंटू 2 स्ट्राईक एंड वरती आलाय. पुढचा बॉल इथे अपील केली जाते. डॉट बॉल आलाय. सुरेख लाईन लेंथ जितूकडनं आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन पाहायला मिळालंय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, त्याच अनुषंगानं चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा रॅप्लिका पाहायला मिळतोय. इथे वेगवानतेनं चेंडू यष्टीच्या मागे गेलाय. डॉट बॉल आलाय. फुलर लेंथ डिलिव्हरी आणि सरळ विकेटच्या मागे गेलाय. बॅटरनी बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटेज आणि तिथे माघारी परतावं लागेल बॅटरला. चांगला कॅच कॅरी केलाय विकेटच्या पाठीमागे बंधून त्याच्याच. कल्पेश खापरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये 1 धाव आणि 1 विकेट प्राप्त केली जिथून आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. मोठे फटके ते खेळणं फार गरजेचं आहे जाफरपाडा टीम करिता. इथून जवळपास 30च्या आसपासची जी धावसंख्या आहे ती गाठणं फार गरजेचं आहे. 3 षटकांची मॅच आहे. दुपारच्या सत्रातील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल जितू पुन्हा एकदा तयार होतोय. इथे अपील केली जाते आणि इथे
बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त करताना जितेश भोपी. चांगली गोलंदाजी बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केल्यात आतापर्यंत जितून. चांगल्या टप्प्यावरती आहे आणि वेगानं गोलंदाजी करतोय. पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलंय. पॉवरफुल गोलंदाजी करतोय. चांगला टप्पा पकडून इथे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल असणार आहे. पावलांचं माप थोडंसं चुकताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुणे एकदा तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. हॅट्रिकची संधी असणार आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 5 चेंडू सुरेख हाताळल्यात. पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलंय. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. तिथे प्रयत्न चांगले होते परंतु कॅच कॅरी करता आला नाहीये. तिथे कम्युनिकेशन गॅप आणि तिथे विकेटचं होईल पतन. टीम हॅट्रिक इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली आहे. कोर इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वज्रेश्वरी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेटवरती अपार प्रेम असणारं एक चांगलं. दोनच ना सिंगलच ना तो. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 3 विकेट्स तिथे गमावल्या गेल्यात. केवळ 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती अधोरेखित होताना आपण पाहिल्यात. चांगली गोलंदाजी राहिली जितूची. पूर्णपणे नावाला साजेशी अशी गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालाय. थोडीशी स्ट्रॅटेजीमध्ये चेंज करताना आपल्याला पाहायला मिळते नित्यसह्य गणेशपुरी टीम. कारण की या आधीच्या सामन्यामध्ये चेतन आला होता सेकंड स्पेल करिता. आता रोहिदासला ती जबाबदारी देण्यात आली आहे. रोहिदास तांबडे ओव्हर क्रमांक 2. पहिला बॉल घेऊन जाण्याकरिता फुल टॉस. त्याला स्मॅश करताना तिथे जितू भोपी जोवर चेंडूला कलेक्ट करेल तोवर एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. सिंगलवरती समाधान मानावं लागेल. शांत सुरुवात आहे परंतु फार काळ ती शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये ती जाबरपाडा टीमला पुढचा बॉल स्लोवर हलक्या हातानं इथे चेंडू डिलिव्हर केलाय. पूर्णपणे फिरवलं. योग्य पद्धतीनं चेंडू डिलिव्हर केला गेलाय. पूर्णपणे जो चेंडूचा पेस आहे तो कमी केला गेला होता. डॉट बॉल आलाय. समोरच्या दिशेनं उडवलंय. अरे चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पलीकडे. हाय अँड हँडसम फटका आलाय. षटकार दमदार षटकार 6. संख्या उभारावी लागेल कारण की नित्यसाई गणेशपुरी संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. पुढचा बॉल सुरेख यॉर्कर लाईन आणि समोर सापडला फलंदाज. LPWच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल बॅटर बाद. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू ते इथून येणं बाकी आहे. षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक बॉल आपल्याला रोहिदास कडनं पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय उमेश.
इथून उर्वरित जे 8 चेंडू या डावात शिल्लक आहेत त्याच्यात कमीत कमी 20 ते 25 धावा त्या उभारणं फार गरजेच्या आहेत. पुढचा बॉल रोहिदास तांबडे पुन्हा एकदा तयार होतोय. उमेश स्ट्राईक एंड वरती आलाय. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळायचं होतं, पेस कमी केलाय. ओळखलं होतं मोठ्या फटक्यासाठी जाईल फलंदाज, त्याच अनुषंगानं थोडंसं पेस कमी केलं आणि ऑफस्टम्पच्या बाहेर खाली राहणारा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल आलाय. समोरच्या दिशेनं बॅक टू द बॉलर खेळलाय आणि इथे होईल षटकाची इथे समाप्ती. डॉट बॉल 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे केवळ 9. 4 गडांच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ 9 धावा धावफलकावरती अर्जित होताना आपण पाहिल्यात. अजूनही निर्णायक 6 चेंडूंचा खेळ तो बाकी आहे आणि नवीन गोलंदाज आलाय ध्रुवेश गणेशकर. सातत्यानं गणेशपुरी क्रिकेटमध्ये आपण त्याला चांगला खेळ करताना पाहतो. तोच ध्रुवेश गणेशकर तो आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. कुठेतरी जे गणेशपुरी क्रिकेटचे नवीन खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित फॉर्मॅटमध्ये इथे संधी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. ध्रुवेश गणेशकर एक वेगवान गोलंदाज आहे. ही मॅच झाली का सगळ्या खेळाडू मागे जेवून घ्या, सगळ्या टीमच्या सर्व खेळाडूंनी. पहिला बॉल, पहिलाच बॉल कव्हरला उडवलंय. चेंडू वेगाने निघून चाललाय गॅप मधनं. तिथे तो आणखीन एक आलाय दमदार चौकार. 4 कडक वार करताना बॅटर पाहायला मिळालाय. पुढचा बॉल चांगला बॉल, चांगल्या पद्धतीने आत आला पडल्यानंतर वेग तेवढाच सुरेख होता. डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक बॉल आपल्याला ध्रुवेशकडनं पाहायला मिळालाय. 4 चेंडू अजूनही या षटकामध्ये बाकी आहेत. निर्णायक 4 चेंडू ते या इनिंगचे अजूनही शेष आहेत. एक चेंडू आतमध्ये, दुसरा चेंडू बाहेर. कमालीची व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. कांबे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. कांबे संघाचा कर्णधार साई वजराई संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. दोन्ही साईडला वळवण्याची कुवत आहे तीच मैदानाच्या आतमध्ये दाखवताना. इथे दाद मागितली होती परंतु जास्त इंटरेस्टेड नव्हते. लेग बाय स्वरूपानं एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड 14 रन्स. 4 षटकांच्या 4 विकेट्स इथे गमावल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. तिथे रनआउटची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. कम्युनिकेशन गॅप आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद नव्हता दोन्ही बॅटर्स मध्ये. विकेट आली आहे. शेवटचा बॉल अजून शेष आहे आणि धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली गेली आहे 14 वरती.
पुढचा बॉल पुणे एकदा चेंडू खाली राहतोय वेगानं निघून गेलाय तिथे रनआउट पाहायला मिळते. शेवटच्या बॉल वरती सुद्धा विकेट आली आहे. तिन्ही गोलंदाजांनी केली आहे त्याच मुळे इथे स्कोर कार्ड पूर्णपणे स्थिरावलं गेलंय. 15 धावांचं 3 षटकांमध्ये आव्हान असणार आहे. आपले शुभस्थ या ठिकाणी या मॅचचा नाणीचा कॉल तुम्ही मात्र करायचा आहे. आम्ही वज्रेश्वरीकर चषक 2026 मध्ये पुनश्च एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तीन षटकांमध्ये 15 धावेची गरज आहे. तर नक्कीच सन्माननीय आदरणीय एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता युट्यूब टेलिकास्ट देखील प्राप्त झालंय ते नक्कीच जय जिकोर यांच्या शुभ या ठिकाणी या मॅचचा नाणेफेक करण्याकरता ऐकवीर स्पोर्ट्स कांबे कॅप्टन्स कॉल करताय. इथे मात्र छापाचं कॉल केलं गेलंय. पार्टी लगभग पाहतोय नक्कीच कॉल देखील जिंकला गेलाय. तर नक्कीच पहिल्या मॅचमध्ये थोडंसं मॅचमध्ये डिफरंट होतं. आता मध्ये जुना बॉल असेल काय निर्णय असेल या सेकंड राऊंडमध्ये पहिल्या मॅचमध्ये फिल्डिंग करणार मात्र समोर घरची टीम आहे ज्यांचं रोजचं प्रॅक्टिस मैदान आहे. फिल्डिंग करत असताना किती धाव दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये जा प्लीज. रोखण्याचा प्रयत्न करू. आज पूर्ण ऐकविरा टीम जी मात्र मी म्हणतो की पूर्ण खेळाडू नाही आहेत अनुपस्थितीमध्ये. काही इलेक्शनच्या पण भावातच प्लेट देखील चालू आहेत. म्हणजे आता जे येणारे बॅटर आहेत त्यांच्याकडनं किंवा मात्र नाही केवळकडनं आज 100% मात्र प्रतिसाद मिळेल त्या स्पर्धे मॅचमध्ये. हो नक्कीच. आणि फिल्डिंग करत असताना किती धाव मात्र रोखण्याचा प्रयत्न असेल आणि त्यामध्ये पहिला गोलंदाज कोण असेल जो मात्र पहिलं षटक मेंटेन पावपेचा सज्ज असेल केवळ असेल तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. कारण आपण खूप चांगल्या पद्धतीनं फाईट्स आपण ऐकलीच करणार. कॉल जिंकला गेलाय. आपण पाहतो घरच्या मध्ये दर्शन आता पहिली मॅच जिंकली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला कारण दुष्यंतचे 2 हिट तुझ्याकडे चांगला हिट पाहायला मिळाला. आता तर तुमच्या बॅटीला पुन्हा बॅटिंग आली आहे. किती धावांचा पोहोचण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40+ ट्राय करू. जुना बॉल असेल हे मैदान मात्र परिचयाचं आहे. 40% असताना मात्र स्वतःकडनं 100% बॅटिंग होईल का? होईल. मागच्या मॅचला बघितलंच तुम्ही. त्यानंतर आज नवीन प्रदान केली आहे. आज 100% मात्र या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम्स असतात. दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत जॉईंट होते. आपण पाहतोय एका साईडनं ऐकवीरा कांबे अजित पावशे यांच्याकडनं मात्र नावीचा कॉल जिंकला गेला आणि डिसाईड केलं की पहिल्यांदा फील्ड करणार आणि घरच्या मैदानावरती टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. साई वज्राई वज्रेश्वरी बॅटिंग करत असताना जाऊयात आपण कॉमेंट्समध्ये. मॅच ऑन होताना आपण पाहतोय देश कोर आणि त्यांच्या समवेत मनोज जाधव ही पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जितेश भोपी आणि चेतन भोपी इथे पहिलाच बॉल तो उडवलाय आणि फेकून दिलाय लांबच लांब. पहिल्याच बॉलवरती धमाका करत असताना जितेश भोपीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. जितेश भोपी इथे पाहायला मिळालाय. चॉईस चेंडू नसेल. पहिल्या चेंडूवरती चेंडूला दाखवला आसमान. पहिला चेंडू षटकारा बाहेर ठोकलाय. सुरुवात चांगली केली आहे. अडवा बॅटना पुन्हा एकदा स्ट्रोक सजवलाय आणि चेंडूला दाखवले पुन्हा एकदा सीमारेषा. दमदार चौकार आलाय जितेश भोपीच्या बॅटमधनं. जर आज नितेसाई गणेशपुरी टीम क्वालिफाय झाली तर सागर वारजे यांच्याकडनं टी-शर्ट ते दिले जातील. पुढे येऊन फ्लिक करायचं होतं. मिनी हेलिकॉप्टर सजवला होता. एक सिंगल तिथे कन्वर्ट होईल. चांगली बॅटिंग केली आहे.
इथे 15 धावांचं आव्हान होतं 3 चेंडूंमध्ये. आतापर्यंत 11 धावा इथे प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झालाय जितू भोपी. पहिल्याच षटकामध्ये ड्रायव्हिंग सीट वरती आहे. चौथा बॉल षटकातला. गोलंदाज पुणे तयार. आडव्या बॅटनं खेळायचा होता. फटका थोडासा फसलाय. इथे कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल तिथे कन्वर्ट केली जाईल. 4 चेंडू इथे समाप्ती अखेरीच. स्कोर कार्ड बिनबाद 12. लक्षाचा योग्य पाठलाग दोन्ही बंधू इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथून पूर्णपणे या सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतलेली आहेत. पुन्हा एकदा आणखीन एक सॉलिड फटका. आणखीन एक सीमारेषा पलीकडे निघून चालणारा स्ट्रोक. अल्लाय चौकार. विजयी साजरा करत असताना इथे नित्यसह्य गणेशपुरी टीम. इथे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब तो देणार आहोत. आणि या मॅचचा हिरो ज्यानं ऑलराऊंड परफॉर्म केलाय. प्रथमतः गोलंदाजी करत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट्स आणि तदनंतर 4 चेंडूंमध्ये 15 धावांची एक झुंजार इनिंग खेळली आहे. जितेश भोपी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याला